तुला तुझ्या आयुष्यात दुसरं मूल होऊ शकतं. तुझं आणि तुझ्या समीरचं छानसं गोंडस असं बाळ. आणि होऊ शकतं नाही, होईलच ना. पण माझ्यासाठी मात्र शुभंकरच्या बाळाची आई होण्याची एकच संधी आहे. तुझा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं आणि म्हटलं सगळं संपलं, तर काहीच नाही होऊ शकणार. पण नाही, देवाने ऐकलं माझं. माझा पदर नाही या वेळेला रिकामा ठेवला ते. हे बाळ फक्त माझंच आहे ना ग, फक्त माझं. तुझ्याच साठी माझे मलाल काही चालले तुझ्याच साठी माझे मलाल काही घे जरा समजून हे आता मी तेच नाही टाकले पाऊल जाचे बंधन झाले जीव घेणा हाच बंध अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध हे काय तू अजून जागीच? तुझीच वाट बघत. माहिती ना मीरा, माझ्या येण्याची काहीच वेळ नसते. शूटिंग कधी लांबेल, किती लांबेल, काहीच सांगता येत नाही. त्याबद्दल तक्रार करण्यासाठी नव्हते मी जागत पलाश. मग आपण दोघांनीच जरा वेळ बोलत बसावं एवढंच वाटत होतं मला, मनापासून खरं खरं. तुला काय म्हणायचं? मी नेहमी खोटं बोलतो? मी काहीच म्हणलेलं नाहीये पलाश. तुझं मन म्हणत असेल. काय चाललंय काय मीरा? पलाश, आता तू विषय काढलायस म्हणून बोलते मी. मीटिंगला जातो असं सांगून तू निघालास, पण किटी म्हणाली की आज कुठलीच मीटिंग शेड्यूल्ड नव्हती. आणि हे असं लागोपाठ 3दा झालंय पलाश. तुझा त्या किटीवर विश्वास आहे? ती माझी मॅनेजर आहे, पालक नाही. ते प्रत्येक गोष्ट तिला सांगून विचारून करायला पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवायचा का त्या किटीवर, तुझं तू ठराव. नाही घ्या, घसा खवखवत होता ना तुमचा. घेते बाई. तुझ्या आग्रहाला कोण नाही म्हणणार आहे.
तुम्हा सगळ्यांच्या खूप मागे लागते ना मी. पण प्रेमही तितकंच करते. कदाचित त्यामुळेच हे सगळं होत असेल. तुम्हाला एक सांगू, शुभंकर मला कधी कधी काय म्हणतो माहितीये, तू म्हणजे प्रधानांच्या घरातली एक अतिरेकी आहेस. तू आलीस की आम्ही सगळे रेड अलर्ट वर जातो. मी कायम सांगत असते सगळ्यांना, तुम्ही शुभंकरच्या अशा गंभीर आणि सोबर लुक्सवर जाऊ नका. माझी खूप मस्करी करत असतो तो सारखी. काय झालं? खूप बरं वाटलं. पूर्वीची नमिता आठवली. अशी निर्मळ आहेस ना, म्हणून तुझ्या राग धरत नाही कोणी. आशू सुद्धा विरघळलीच. मला माहितीये मी सगळ्याचाच खूप अतिरेक केला. पण मी जाऊन सॉरी म्हटलंय आशूला. मला असं तोलून मापून नाही वागता येत. जे मनात असतं ना ते थेट उसळून बाहेर येतं. मग तो राग असेल, प्रेम असेल, दुःख असेल, सगळंच. तरी मी हल्ली खूप प्रयत्न करते स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा. पण असू दे. तू जशी आहेस ना तशीच आवडतेस आम्हाला. बरं, आशू आपल्या ऑफिसमध्ये जाणार होती ना कामाला, काय झालं त्याचं? मीराने एक दिवस बेडरेस्ट घ्यायला सांगितले ना. अगं हो, पण झाली ना एक दिवस बेड रेस्ट. मला काय वाटतं माहितीये नमिता, तिला जाऊ दे उद्यापासून ऑफिस. घरी बसून उगीच डिप्रेशनमध्ये जाईल, झालेल्या गोष्टींचा विचार करत बसेल. त्याच्यापेक्षा ऑफिसला जायला लागेल तर बरं होईल. शिवाय वंसनपासूनही दूर राहील. चालेल ना, मग तशी मी तयारी करते. म्हणजे उद्या तिला टिफिन, ज्यूस, गोळ्या, टाइम टेबल हे सगळं मला नामदेवलाही समजावून सांगावं लागेल ना. मी जरा तयारी करून येते. गुड नाईट. आणि हो, मी गेल्यानंतर दूध घ्या, नाहीतर मी गेले म्हणून अतिरेकी. काय ग, काय करतेच एवढं मन लावून? आशू आणि शुभंकर दोघांचाही टिफिन भरून पाठवायचा ना, विशेषतः आशूचा. अहो, तिला सॅलेड, स्प्राउट्स, फळं, तिला लोणचं आवडतं, हे सगळं द्यायला नको का? धन्य आहे हो तुझ्यासमोर. एवढा तमाशा होऊन सुद्धा तुझे पहिले पाढे 55. सगळ्यांना आपल्या तालावर कसं नाचवायचं हे बरोबर कळलंय तिला. आज तुला नाचवते, उद्या शुभंकरला. हे बघ नमिता, जे खरं असतं ना ते झोंबतच गजिबाला. पण तेच खरं जेव्हा डोळ्यात पाणी आणतं ना, तेव्हा ब्रह्मांड आठवतं. जाऊ दे, मी तरी किती बोलायचं तुम्हाला. इथे मुळी आंधळ्यांची सभा भरली आहे ना, काय करायचं? नमिता, कसली धावपळ चालली आहे तुझी? हो, आशूसाठी टिफिन करत होते. पाणी उकळून ठेवलंय तिच्यासाठी. टिफिनमध्ये खाण्याबरोबर तिची 2 वेळची वेगवेगळी मील्स, स्प्राउट्स, सॅलेड, त्याच्यानंतर काय ठेवलंय, हां, चिरलेली फळं ठेवलेत, नाचणीचा लाडू ठेवलं. हो हो, ऐकूनच दमले मी. पण मला एक मज्जा सांगू, हे सगळं करताना मला खूप मज्जा आली.
आज हे सगळं ताराबाई आणि शोभानी केलंय, पण मग एकदा का बाळ या घरात आलं ना की आमच्या बाळाचं सगळं मी करणार आहे. म्हणजे बाळाला लागणारं सत्व, बाळगुटी, गुरगुट्या भात, बाजारात मिळणारं बेबी फूड, हे सगळं मी स्वतः तयार करून बाळाला भरवणार आहे. मग कसं दिसेल ना चित्र? ते बाळ घरभर धावतंय आणि मी बाळाच्या मागे, अरे खा ना बाळा, खा ना बाळा, हा काऊचा, हा चिवचा, हा माचा, हा पलाश काकाचा. प्रेमाने प्रत्येक घास भरवताना मला खूप आनंद मिळणार आहे. मग ती जर मुलगी असेल ना तर तिच्यासाठी आपण छान असे पैंजण करूया. म्हणजे ते छुम 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 आवाज करत घरभर ती फिरेल आणि अख्खं घर आवाजाने भरून जाईल. माझ्या बाळासाठी मी कपडे सुद्धा शिवणार आहे. मलमलचे, लोकरीचे, टोपड्या, दुपटी, मोजे, मफलर. आणि हो, आपण सगळे ब्रँडेड कपडे पण आणूया हा बाळाला. नमिता, तुझ्याकडे बघून ना मला एका नाट्यछटेची आठवण झाली. चिंगी महिन्याची झाली नाही तोच, असं नाव होतं त्या नाट्यछटेचं. अगं आई, हा प्रकारच असा असतो ना की मुलांच्या बाबतीतली स्वप्न बघता बघता ना त्यांना वेळेचं भानच राहत नाही. ती चिंगी महिन्याची नाही झाली तेवढ्यात तिची आई तिचं लग्न, तिची पाठवणी, इतकी स्वप्न बघायला लागते. इतकी वर्ष मी नुसतीच स्वप्न बघत होते. आता ती सगळी स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. आता ही सगळी स्वप्न बघण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि हा आनंद मला भरभरून उपभोगायचा आहे. पलाश, हे इथे टाकलेत कपडे, ते लॉन्ड्रीत द्यायचेत का? अरे इकडे पलंगावर टाकलेस ना कपडे, ते लॉन्ड्रीत द्यायचेत का? नाही तर नंतर कटकट करशील मग. हो. नंतर कोण ऐकणार? हाच टका दिला आणि ती पॅन्टच का दिली. काय आहे? जा व्हायला. काय प्रकाश. अजून तयार नाही झालीस? पण मीराताईंनी सांगितलं की अगं काल बेड ड्रेस घ्यायला सांगितली होती ना. आता बरं वाटतंय ना तुला? खरं सांगू, मला फारसं काही झालंच नव्हतं. फक्त खूप घाबरले होते मी. आता ठीक आहेस ना? मग लवकर तयार हो आणि मी सांगितलेला ड्रेस घाल ना, तो छान दिसतो तुला. लवकर तयार हो. शुभंकर तयार होऊन ब्रेकफास्टला येईलच. हं? अरे तू तयार पण झालास? म्हणजे काय अगं, किती वाजले? ऑफिसमध्ये नाही का जायचं मला? एक 5-10 मिनिटं थांबू शकशील प्लीज? का गं, काही काम आहे? नाही, आशूला तयार व्हायला अजून एक 5-1 मिनिटं लागतील म्हणून. ती कुठे चालली आहे का? तिला ड्रॉप करू मी? नाही नाही, आशू आजपासूनच ऑफिस जॉईन करणार आहे. काय आजपासनं? ए मिता, हे बघ. ऐक ऐक, बघ मीराने तिला बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती. तिने आता आराम केलाय.
तिला इथे घरी राहून कंटाळा येतो ना, आणि घडलेल्या गोष्टींचा ती विचार करत बसली तर त्रास तिलाच होईल की नाही. आणि पुन्हा आत्या आहेतच घरात. आत्यांचं तुला माहिती आहे ना शुभू, प्लीज. मीता, तू म्हणतेस ते सगळं पटतंय ग, पण ऑकवर्ड वाटतंय मला. आय अंडरस्टँड. पण आता ही परिस्थिती बघता आपल्याला हा डिसिजन घ्यावा लागला ना, आपल्याला ॲडजस्ट करावं लागलं ना. प्लीज. वेल, एनिथिंग फॉर यू मॅडम. थँक्यू. मला एक गोष्ट आठवली मीता. काय ना, मी कोणाबरोबर तरी एक डील केलं होतं आणि त्या डीलप्रमाणे आज मी माझं प्रॉमिस पूर्ण करतोय. मी अश्विनीला ऑफिसमध्ये घेऊन जातोय तेव्हा. हो, मला माहिती आहे. मी पण एक प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आता आपण दोघांनी कुठेतरी बाहेर जायचंय. येस. तू एक काम कर, तू आशूला घेऊन ऑफिसमध्ये जा, मी दिवसभर बसून इथे विचार करेन. नक्की. नक्की. ओके. चल. अरे अजून तू इथेच? प्रधानांचा नवीन काही प्रोग्राम नाही वाटतं? काय झालं? असं का बघतोस माझ्याकडे? दोन माणसांसाठी हॉटेलची रूम बुक केल्याचं पेड बिल आहे हे. कालचं तुझ्या नावचं तुझ्या पॅन्टच्या खिशात होतं. त्याचा अर्थ काय समजायचा मी? हे असं काय करतेस? काल ती प्रोड्युसरने मीटिंग नव्हती का ठेवली? ते बिल आहे हे. तू पण ना ठेव तुझ्याकडे. बुकिंग प्रोड्युसरच्या नाही, तुझ्या नावाने आहे. जनरली अशा मीटिंगचं बिल प्रोड्युसर्स भरतात नाही? यावर तुझी सही आहे. तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? ओके फाईन. मी आजपासूनच करिअर सोडतो आणि तुला असिस्टंट डॉक्टर म्हणून जॉईन होतो. खुश? तूही खुश, सगळेच खुश. पुन्हा खोट. अरे, तू तयार पण झालीस? तुला आता हाक मारायलाच येणार होते. छान दिसतेस. बरं, तुझ्यासाठी मी पाणी ऑलरेडी गाडीमध्ये पाठवलंय उकळलेलं. आणि दर 2 तासांनी खाण्यासाठी मील्स पण आहेत. म्हणजे स्प्राउट्स आहे, सलाड्स आहेत, फ्रूट्स आहेत. तुला जे हवं ते खा. म्हणजे 2 तासाच्या आधी भूक लागली तर आधीसुद्धा खा. आणि आज तुझा पहिला दिवस आहे. उगाच खूप दमशील, त्रास होईल इतकं काम नको करूस. वाटलं तर आरामसुद्धा कर. आणि अगदीच वाटलं ना तर सरळ घरी निघून ये. शुभूला सांग. आणि प्लीज त्याला गाडीने ये. हां गीता, काय ना, अश्विनी तेव्हाच घरी लवकर येऊ शकेल जेव्हा आदिती ऑफिसमध्ये जाईल, नाही का? मी जाऊ का ऑफिसमध्ये? हो. बाय. बाय.